नमस्कार, मी मधुरा. तुम्हा सर्वांचे मधुस किचनमध्ये स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मटर पनीर कसं बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बाजूला काढून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी आधी आपण कांदा कापून घ्यायचा आणि टोमॅटो पण. कांदा पातळ कापायचा म्हणजे लवकर भाजतो. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचे. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आधी. त्याच्यानंतर टोमॅटो पण घालायचे. थोडेसे काजू पण घालायचे आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे कांदा, टोमॅटो आणि काजू. मिश्रण थोडंसं थंड करून मग मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं. कढईत पुन्हा तेल घालायचं. तेल गरम झालं की तमालपत्री घालायची. आणि खडा मसाला घालून थोडं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आणि बारीक केलेलं मिश्रण पण घालून घ्यायचं. थोडंसं हलवून घेऊन मग गरम मसाला घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. आणि हे मिश्रण थोडा वेळ शिजवून घ्यायचं. थोडंसं मिश्रण शिजून झाल्यानंतर त्याच्यात पनीरचे काप घालायचे. तुम्हाला पनीर तेलामध्ये भाजून घालायचे असेल तर तसं पण घालू शकता. त्याच्यानंतर हिरवे वाटाणे घालायचे. पुन्हा थोडा वेळ बारीक गॅसवर मिश्रण ठेवून शिजवून द्यायचे. थोडी कसुरी मेथी घालायची वरून. त्याच्यानंतर थोडंसं बटर घालायचं.
अशा तऱ्हेने आपली मटर पनीरची भाजी तयार आहे. अगदी हॉटेलसारखी लागते. ट्राय करून बघा घरी. रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.